तर भेटली ना माणसं मारायची मशीन, ती पण बिना नंबर प्लेटची. तर नमस्कार भावांनो, एनएमच्या नवीन ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. आता आपण आलो होतो इडली खायला. इडली एक नंबर होती, पण स्वच्छता नावाचा प्रकार या दुकानामध्ये नव्हता. त्याबद्दल भावाला एक जरा कानमंत्र दिला. तिथून निघालो आपल्या रस्त्याला. रस्ता मोकळा होता, असं वाटत होतं लॉकडाऊन आहे. थोडं पुढे गेलो, दिला ना धप्पा. फुल ट्रॉफिक, माणसं वाकडे तिकडे घुसत होते. तेव्हा विचार आला, लोकांना थांबून पैसे कमवणारे लोक घरी निघून गेले की काय. थोडं पुढे आल्यानंतर जीवाला जरा बरं वाटलं. वातावरण जरा मोकळं होतं, एक नंबर होतं. मग आलो विजय सेल्सला. मशीन जरा खराब झाली होती घरातली. कपडे धुवून आईचे हात दुखत होते. म्हणलं थांब, आलोच मशीन घेऊन म्हणलं. आल्यानंतर जरा सेल्फी काढू म्हणलं, चेहऱ्याची ओळख करून देऊ तुम्हाला. त्याच्यानंतर आतमध्ये डायरेक्ट एंट्री केली. एंट्री केल्यानंतर डायरेक्ट आपण वर गेलो. मग बघितलं वॉशिंग मशीन आणि भावाकडून माहिती करून घेतली. मग आलो लगेच डांगे चौकात. डांगे चौकात आल्यानंतर आपलं थोडंसं काम होतं, पण ते काम आपलं काही झालं नाही. त्याच्यानंतर म्हणलं आपल्या राशीमध्ये शनी असल्यामुळे आपलं काही एकदा काम होत नाही, बार बार रिपीट आल्यानंतर आपलं काम होऊन जाईल. ते डोक्यामध्ये ठेवलं आणि थेट निघालो आपल्या बोट क्लबच्या रोडला. टकले अंकल पण निवांत आपल्या बायकोला बोलत चालले होते फोनवर. त्याच्यानंतर लगेच आपण टर्न मारला आतमध्ये, पण टीडी वाला पण बंद होता. कायमचा बंद झाला का माहिती नाही, पण जर बंद झाला असेल तर कपल लोकांचे लय हाल होते. पण तिथून पुढे गेल्यानंतर मोठी बाग आहे भावांनो. फॅमिली कपलसाठी मस्त गार्डन आहे, निवांत जागा. तिथून खालच्या साईडला आल्यानंतर एक मोठं मंदिर आहे, त्याच्या बाजूला मस्त डॅम आहे भावांनो. वातावरण असं एकच नंबर वाटतंय, थंडगार. तुम्ही पण या कधीतरी. तिथून पुढे निघाल्यानंतर भेटली ना माणसं मारायची मशीन, ती पण बिना नंबर प्लेटची. पोलिसांना पकडत नाहीत आणि आपल्यासारख्या गरीब माणसांना पकडून आपले हाल करतात. पण तिथून निघालो आपल्या कामासाठी आपण. चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. धन्यवाद पब्लिक, काळजी घ्या.